बंपलं काम होतं. दॅट वॉज द मोस्ट चॅलेंजिंग ऑल्सो अँड मोस्ट समाधानकारक ऑल्सो. नाही, खरंच खूप हे आव्हानात्मक आहे. तुम्ही सगळं सांगताय हे ऐकतानाच आम्हाला अंगावरती शहारे आल्यासारखं होतं आहे. समुद्रामध्ये अनेक दिवस जमिनीपासून दूर राहावं लागतं. अशावेळी शिस्त, संघभावना आणि नेतृत्वाची खरी कसोटी लागते. हे सगळं कसं हाताळाल? कारण की तुमची एक टीम पक्की होती, त्यामध्येच हे सगळे आव्हानं येत आहेत. पूर्ण प्रवास पण करायचा आहे आणि जी कुठली आव्हानं येतील त्या सगळ्यांना मिळून सामोरं जायचं आहे. कसं हाताळाल हे सगळं? आपण इमॅजिन करू पहिले की 15x10 जागा आहे आणि त्या जागेच्या आसपास म्हणजे ती इट इज फ्लोटिंग ऑन वॉटर आणि आसपास मैलाजवळ काहीच नाही आहे, कुठलीच हे नाही आहे, कुठं दिसायला पण इनफॅक्ट वेल पण नाही आहे किंवा काहीच नाही आहे, टोटली निर्मनुष्य जागा आहे ती, जीव पण कोण दिसत नाही. अशा ठिकाणी जर का कुठली इमर्जन्सी आली, अशा ठिकाणी जेव्हा तुमचे वादळ जेव्हा येतं किंवा अशा ठिकाणी वेव्ह जर का तुमचे असे मोठे असले की तुमचे सपोज लाईक आता झालं होतं आमचं जे सेल ओपन झाले, जर का अशीच गोष्ट आपल्याला झाली असेल आणि जर का तुम्ही ॲज अ टीम तिकडे डिप्लॉईड आहात आणि ॲज अ टीम काम नाही केलं, प्रत्येकजण वेगळं वेगळं काम करत करत गेलं, तर ती जी इमर्जन्सी आहे ती कधी मिटिगेट होत नाही. अशा वेळेस मग जे आमचे ट्रेनिंग होतं त्यावेळेस असं ते आमच्या कामी आलं म्हणता येईल मला, की आपण भले आम्ही 3 वेगळ्या वेगळ्या डिफेन्स फोर्सेसमधून होतो, पण त्यांचे जे प्रोसिजरल चेंजेस आपण जर का साईडला ठेवले, तर वी वर अ फोर्स ऑफ डिसिप्लिन विमेन ऑफिसर्स. बरोबर. आणि त्या डिसिप्लिन वुमेन ऑफिसर्सना टीमवर्क काय असतं हे माहिती होतं. दॅट वॉज द व्हेरी प्लस पॉईंट फॉर ऑल ऑफ अस, की एका डिसिजनला यायचं आपण, आम्ही सगळ्यांनी तेव्हा डिस्कशन करायचो की करायचं काय, कारण इट टेक्स पेशन्स की करायचं एक्झॅक्टली पटकन जाऊन सोल्युशन नाही मिळत सीमध्ये. मग एकत्र डिस्कशन करून आम्ही एका ह्याच्यावरती यायचो, डिसिजनवरती यायचो आणि मग त्याप्रमाणे काम करायचो. सो इट टूक अ लॉट ऑफ टाइम फॉर अस, पण त्याचप्रमाणे टीमवर्क करूनच मग आम्ही डिसिजनला येऊन आणि मग ते काम पूर्ण करायचो. बरं अनुजाजी, या प्रवासामध्ये अनेक देशांमध्ये आणि बंदरांमध्ये थांबण्याची संधी मिळाली असेल.